कन्या प्रणितीच्या विजयानंतर ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलताई शिंदे यांनी आपल्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली। तिच्या मेहनतीचं फळ तिला मिळालं अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। सोलापूर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी नेत्रदीपक विजय संपादित करत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव करून भाजपच्या हॅट्रिकचे मनसुबे उधळून लावले। प्रणिती शिंदे यांच्या विजयानंतर शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस तसंच मित्रपक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला। दरम्यान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलताई शिंदे यांनी कन्या प्रणितीच्या विजयानंतर आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली। तिच्या मेहनतीचं फळ तिला मिळालं अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। मला अभिमान वाटणारच ना, आणि तिने खूप कष्ट घेतले, संपूर्ण मतदारसंघ तिने पिंजून काढला, त्याचं यश तिला मिळालेलं आहे। आणि तिच्या वडिलांनी पण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि आज इतके वर्षानंतर 10 वर्षानंतर काँग्रेस परत सोलापुरात आलेली आहे, ती केवळ प्रणितीमुळे। एकंदरीत आपण देखील अर्ज भरण्यापासून ताईसोबत होता, एकंदरीत ही निवडणूक देखील तुम्ही आजचे जवळून पाहिली आणि ही विजयश्री ताईने खेचून आणलेली आहे। एकंदरीत जनतेने देखील तसा जनतेमध्ये जो रोष होतो ना तो दिसून आला। काय सांगाल एकंदरीत या विजयाबद्दल? नाही, जनतेचा रोष तर दिसूनच आलेला आहे आणि शेतकरी वगैरे जेव्हा ती ग्रामीण भागात यायचे शेतकरी वगैरे खूप चिडलेले होते की आम्हाला सगळ्याचा खूप त्रास होतो आहे आणि आपली गरीब जनता भाजप कधी गरीब जनतेच्या मागे नव्हते आणि गरीब जनता कायम काँग्रेसच्या मागे असायची। त्याच्यामुळे त्यांना असं वाटायचं की नको आता हे आपल्याला आपली जुनी काँग्रेसच बरी। शेतकरी, कष्टकरी, युवक, गोरगरीब जनता सगळेच भाजपला कंटाळले होते, त्यांना जुनी काँग्रेसच हवी होती असं सांगून प्रणिती निश्चितच चांगलं काम करून दाखवेल आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करेल असा विश्वासही उज्ज्वलताई शिंदे यांनी व्यक्त केला। आता आज तिने यश खेचून आणलेलं आहे, जे तिने मेहनत घेतली त्याचं तिला फळ मिळालं। आपण जर पाहिलं या निवडणुकीमध्ये अनेक जण भाजपने मोठे नेते आले, मोदी आले, योगी आले, पंतप्रधान 2 वेळा ह्या मतदारसंघामध्ये आले, मोठ्या प्रमाणात प्रचार राबवला गेला, अटीतटीचा सामना होईल असं वाटत होतं, परंतु ताईने ही विजयश्री खेचून आली। कसा आनंद तुम्ही व्यक्त करावा? आता असं आहे ना, आई म्हटलं की तिला आनंद येतो, डोळ्यात अश्रू उभेच राहतात आणि एवढे मोठे नेते आले। पण मला एक आश्चर्य वाटायचं की मोदी साहेब आले खरे, पण त्यांनी तिचा उमेदवार म्हणून उल्लेख केला नाही आणि शिंदे साहेबांचा सुद्धा उल्लेख केला नाही आपल्या भाषणामध्ये। म्हणजे त्यांनी शेवटी तो रिस्पेक्टच दिला आहे। पण जेव्हा हे सगळं झालं आणि प्रत्येक वेळेस ते आले आणि योगी पण येऊन गेले, पण योगी आपले त्या बाजूला त्या साईडला आले होते, गडकरी साहेब आले होते आणि शेवटी ते उद्धव ठाकरे साहेबांचं जे भाषण झालं ते फारच सुंदर झालेलं आहे। आणि ह्या सगळ्यांनी म्हणजे उद्धव साहेब असू दे किंवा पवार साहेब असू दे, हे सगळे तिला चांगलं, म्हणजे पवार साहेबांनी तर तिला लहान बघितलेली, सगळ्यांनी तिला खूप मदत केली आणि त्याचं श्रेय तिला मिळाले। दरम्यान माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे तसंच भगीरथ भालके यांनीही या विजयाबद्दल मनापासून आनंद व्यक्त करताना भाजपच्या एकूणच फसव्या कारभाराला आणि निष्क्रियतेला कंटाळलेल्या जनतेनं भाजपला जागा दाखवून दिली अशा भावना या निमित्तानं व्यक्त केल्या। कारण हे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जनता जनार्दने मालक असतात। मग कुठंतरी तुम्ही सत्ता आहे म्हणून वाटेल ते करायचं, पक्ष फोडाफोडी करायचं, हे पक्ष फोड ते पक्ष फोड म्हणून सत्ता बळकवायची आणि एवढं यांच्या कारभारामध्ये एवढं अरेरावी दादागिरी होती, गुर्मी होती की यांचे अधिकारी लोक नाही ते आमदार सांगितल्याशिवाय आम्ही कुठलं काम करणार नाही, असं कधीच घडलं नव्हतं 65 वर्षामध्ये आमच्या आयुष्यात आम्ही बघतो आम्ही लहानपणापासून। पण इथं सगळं हे झालं म्हणून हे सगळ्याला कंटाळून, आणि दुसरं म्हणजे महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, ह्याच्यामध्ये सगळ्या 10 वर्षामध्ये शेतकरी सगळ्यात त्रास झाला होता, त्यांचा हा उद्रेक आहे। आणि आरक्षणामुळे मराठा समाजाचा पण उद्रेक होता, बाकी महागाईमुळे त्रास झाले होते, महिलांचे प्रश्न होते, रोजगार नव्हता युवकांना, हे सगळं उफाळून आलेलं लोकांनीच हे निवडणूक त्या ठिकाणी हातात घेतली होती। एकीकडं विरोधकांच्या त्या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न असेल, सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्यांच्यासाठी कोणतंही काम न करता
गेली 10 वर्ष जी देशाची फसवणूक चालू होती त्याच्यावरती आदरणीय ताई आमच्या लोकप्रिय उमेदवार या ठिकाणी ग्रामीण भागात जात असताना आम्ही ताईंना अर्ज भरायच्या दिवशीच आश्वस्त केलं होतं की या 6 मतदारसंघातल्या निकालाच्या दिवशी सगळ्यात जास्त मताधिक्य आमच्या मतदारसंघाचं असेल. त्या पद्धतीनं जवळजवळ 45,500 मतदानचं लीड हे पंढरपूर मंगळवेढा आणि मोहोळ मतदारसंघाला जोडलेली आमची 17 गावं यातून 12,000 म्हणजे 57,500 मताचं मताधिक्य आमच्या तिथल्या मायबाप जनतेने आशीर्वाद रूपी